जी लोक भूमिका एवढं पटपट बदलतात त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा हे लोकांनी ठरवलेलं पाहिजे। 9 लोक राष्ट्रवादीला सोडून सत्तेत सामील झालेले आहेत। मला जे कळतं आहे की त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई केलेली आहे पार्टीने आणि तसा विषय कोर्टात सुद्धा आहे। आणि चिन्ह असलं काय नसलं काय, आमच्याकडे पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या हिमतीवर लोकांच्या ताकदीने म्हणतात ना, मोठं इंजिन आमचं दिल्लीत बसलंय। हे 3 छोटे इंजिन मोठ्या इंजिनला सांगू शकतात का या समाजाच्या बाजूने? अजित पवार गटाचे मंत्री म्हणतायत की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे, दुसरीकडे आपले नेते शरद पवार साहेब आहेत, त्यांची काय नेमकी परिस्थिती आहे बघा ना, लोकांमध्ये समजणार। तुम्ही बघितलं पाहिजे की जे 9 नेते जे आता मंत्री झालेत, भाजपबरोबर गेलेले आहेत, कशी त्यांची भूमिका बदलते। जेव्हा राष्ट्रवादी आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर होते तेव्हा भाजपच्या विरोधात ते बोलत होते, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, युवकांच्या बाजूली बोलत होते। जेव्हा केव्हा थोर व्यक्तींचा अनादर झाला भाजपकडनं तेव्हा हेच नेते होते भाजपच्या विरोधात बोलायला। अचानक सत्तेत जाण्यासाठी, स्वार्थासाठी त्यांनी भूमिका बदलली। भूमिका बदलल्यानंतर तेव्हासुद्धा ते काय बोलत होते, आदरणीय पवारसाहेब हे आमचे नेते आहेत, हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते आमचे दैवत आहेत। आणि मग हळूहळू तुम्ही बघितलं तर आता त्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत। त्यामुळे जी लोक भूमिका एवढं पटपट बदलतात त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा हे लोकांनी ठरवलेलं पाहिजे। न्यायालयात जाणार, न्यायालयामध्ये ही प्रक्रिया चालू आहे। जे 9 लोक राष्ट्रवादीला सोडून सत्तेत सामील झालेले आहेत, मला जे कळतं आहे की त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई केलेली आहे पार्टीने आणि तसा विषय कोर्टात सुद्धा आहे। त्यामुळे आमचे नेते ते ठरवत असतात आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करत असतो। अध्यक्ष एकच आहे आता दादा, अध्यक्ष 100% आत्ता राष्ट्रवादीला एकच अध्यक्ष ते म्हणजे आदरणीय पवार साहेब। आता ह्यांना इलेक्शन कमिशनच्या बाबतीत आत्मविश्वास आहे। त्यांना असं वाटतं की इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशात आहे, जे आहे इलेक्शन कमिशन त्यांच्या बाजूने निर्णय देईल, पण शेवटी सुप्रीम कोर्ट हे अजूनसुद्धा न्यायाच्या बाजूले आहे, म्हणजे आमच्या बाजूले असेल। लढा मोठा आहे, पण पक्ष आणि चिन्ह असलं काय नसलं काय, आमच्याकडे पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या हिमतीवर लोकांच्या ताकदीने लोकांना विश्वासात घेऊन येणारं कुठलंही इलेक्शन असेल आणि हा जो अहंकार भाजपचा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या इतर नेत्यांचा जो आहे तो आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही जे काही एकंदरीत महाराष्ट्रातलं हे बघताय त्या पद्धतीने असं वाटतं कालची पत्रकार परिषद बघितल्यानंतर काही प्रमाणात ते तसंच वाटतंय, कारण देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना मध्येच त्यांनी मावळचा विषय काढला आणि मावळचा विषय काढून कुठंतरी अजितदादांना टार्गेट केलं गेलं। त्याच्याचबरोबर महाविकास आघाडीच्या काळातली जी मराठा समाजाची कमिटी होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब सदस्य होतो तो विषय काढला, मग मुख्यमंत्र्याला अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं। आता माझं एकच मत आहे की तुम्ही पत्रकार परिषद का घेताय, कुठला तरी निर्णय देण्यासाठी। हे जे कुडकुडीचं राजकारण आहे ना, हे फालतू राजकारण हे लोकांना आम्हाला नको आहे। आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला मुद्द्याचं तुम्ही बोला। मुद्द्याचं काय बोलू शकता? तर केंद्र सरकार आत्ता जे स्पेशल अधिवेशन घेतं आहे केंद्रामध्ये, अचानक घेतलं आहे, तर त्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने EWS कोटाचा अध्यादेश आणला होता तसाच आणि पास पण झाला आणि 50% पुढं आरक्षण हे गेलेलं आहे। मग तसंच या पार्लमेंटमध्ये कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देण्याचा एक निर्णय राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे पाठवा। तसंच धनगर समाजाचा हे होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं। EWSच्या बाबतीत ते झालेलं आहे। बघूया ना या सरकारकडे, राज्य सरकारकडे हिंमत आहे का? म्हणतात ना, मोठं इंजिन आमचं दिल्लीत बसलंय। हे 3 छोटे इंजिन मोठ्या इंजिनला सांगू शकतात का या समाजाच्या बाजूने, या लोकांच्या बाजूने बोलू शकतात का? असं पत्र देऊ शकतात का? मांडणी करू शकतात का? आणि या सप्टेंबरच्या अधिवेशनामध्ये केंद्राच्या मराठा आरक्षणाचा विषय आणि धनगर आरक्षणाचा विषय, इतर आरक्षण कमी न करता हे जर मांडू शकत असते तर आम्ही त्यांना मानू। दादा एक शेवटचा प्रश्न आपल्यातर्फे सांगण्यात आलं की कारवाई करण्याची मतलब अजूनही अनधिकृतपणे फोटो वापरले जातात। साहेबांनी त्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे। ज्या मोठ्या सभा त्यांच्या होतात तिथून तरी त्यांनी पवार साहेबांचा फोटो काढलेला आहे, पण आमदारांना माहिती आहे की साहेबांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाही। त्या आमदारांनी तिथं तसा फोटो लावला असावा। ज्यांना पदं मिळालीत, ज्यांना मंत्रिपदं मिळालीत, जे आज सत्तेत आहेत,
ते कदाचित साहेबांना विसरले असतील, पण अनेक आमदार अजून साहेबांना विसरले नाहीत, अजूनही वेळ गेलेली नाही.